हॅलो फ्रेंड्स, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज ना आपण दिवाळीचं गोड गोड खाऊन खूपच कंटाळा आलाय, तर मग आज ठरवलं आपण की आपण नॉनव्हेजचं मटणाचा बेत करायचं आहे। तर बघूया आपण 3 मीडियमचे कांदे कापून घेतले। हे खोबरं जे आहे ना 2 वाटी असं खोबरं भाजून घेतलं। एक कांदा छोटा मीडियम एवढा मीडियम साईजचा कांदा मी भाजून घेतलेला आहे। हा बघा, हे खोबऱ्याचे तुकडे केले मी। 2 वाटी खोबरं सुकं खोबरं आपण भाजलं गॅसवर आणि त्याचे तुकडे करून घेतले बारीक, आणि एक कांदा भाजला त्याचं पण हे बघा पीस केलं। इथे मी कोथिंबीर घेतली थोडी, 5-6 मिरच्या घेतल्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 मिरच्या घेतल्यात आपण हिरव्या। कोथिंबीर घेतले आणि 2 कांदे लसणाचे घेतलेत हे बघा, आणि हे 3 ते 4 मीडियम साईज कांदे बारीक चिरून घेतलेत। तर आता आपण बघूया पुढे काय काय करायचं ते। तर मी इकडे आळं घेतलेलं आहे, हे बघा एवढं आळं घेतलेलं आहे, 2 इंचाच्या वरती आळं घेतलंय आपण। हा, आणि आता आपण ना मिरची कोथिंबीर आळं आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहे पहिले। आता आपण हे वाटून घेऊया, मिरची आळं लसूण कोथिंबीरचं वाटण। तर मी इथे ना फोडणीमध्ये ना 2 मसाला वेलची मोठ्या घेतल्यात। ही नखं आहेत ना मशेरीमुळे काळी नाही झालीत, खोबरं कापलंय त्यामुळे झालीत, नाही तर तुम्हाला वाटेल मी मशेरी लावते। इकडे थोड्याशा काळी मिरी घेतल्यात मी, 10-12 असतील, 10 असतील तरी। 5 मी लवंग घेतले आणि ह्या दालचिनीचे 2 तुकडे घेतले ते बघा। हे आपल्याला फोडणीवर टाकायचे आणि वाटणामध्ये ना थोडीशी मी हे टाकणार आहे, भाजलेलं नाही नुसतीच आहे, आपली खसखस आणि थोडी बडीशेप, ते वाटणात टाकणार आहे मी। आता आपली ग्रीन पेस्ट तयार झालेली आहे। तर आपण ना मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याला आपण मीठ हळद आणि ग्रीन पेस्ट लावून घेऊया। तर आता ना हे 1.5 किलो मटण आपण घेतलेलं आहे, स्वच्छ धुतलेलं आहे आपण 2-3 वेळा। आणि आता 1 टेबलस्पून आपण मीठ घेणार आहे, मीठ लावूया 1.5 टीस्पून, म्हणजे 1 आणि अर्धा टीस्पून आपण हळद लावली। आणि आता ही ग्रीन पेस्ट आहे ना ती पण आपण लावून घेऊया। आपण अर्धी पेस्ट लावूया मटणाला आणि अर्धी आपण फोडणीला ठेवूया। हे बघ एवढी ठेवली, एवढी पेस्ट आपण ठेवून दिली फोडणीसाठी, मग अर्धी ठेवायची ना। आणि आता हे बरोबर मॅरिनेट करून घेऊया। आता आपण ना हे मटणाला आपण बरोबर चोळून घेऊया, हे हिरवी पेस्ट जी आहे ती आणि हळद मीठ वगैरे, तोपर्यंत आपण एक वाटण वाटून घ्यायचंय। तर मी यात 2 टीस्पून बडीशेप घेतले आणि 1 टीस्पून आपण खसखस घेतले। तर आता ते कांदा खोबऱ्याचं जे वाटण आपण जे भाजून ठेवलंय ते वाटायचं, त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहे। तर ज्यात आपण बडीशेप आणि खसखस टाकले त्यात आपण खोबरं भाजलेलं टाकणार आहोत आणि कांदा टाकणार आहोत आणि हे वाटून घेऊया। आता खोबरं टाकून झालं, कांदा पण टाकणार आहोत आपण। आता हे 2 मी ना हिरव्या वेलच्या पण टाकते वाटणामध्ये, आणि गरम मसाला मी 3 टीस्पून टाकणार आहे, 1 2 3, आणि वाटून घेणार आहे बरोबर। आता आपण ना फोडणी करून घेऊया त्यासाठी। तर आपण इथे 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, आणि हा तेजपत्ता आहे ना 2 तेजपत्त्याची पानं आपण मधून फाडली आणि ती टाकली। 2 छोट्या वेलची टाकल्या आपण फोडणीत आणि 2 मोठ्या वेलची टाकल्यात। खोल नाही वेलची नको, हा 2 छोट्या वेलची आणि 2 मोठ्या वेलची आपण टाकल्या। दालचिनीचा मोठा तुकडा टाकला, 10-12 काळी मिरी टाकल्या, टाकलं 10-12 काळी मिरी आणि 5 लवंग। आता आपण
मला वाटतं पाव किलो तर चरबी, तर ती मी फोडणीतच टाकून घेणार आहे. तर आपण कधी पण जातो तर बघायचं, चरबी वगैरे घ्यायची नाही जास्त करून. मटण आणायला आपण कधी पण जातो ना तेव्हा बघायचं काय पीस टाकतोय आपल्याला तो. आम्हाला आवडते पण काय आम्हाला चालत नाही का, आवडते पण चालत नाही. खूप सारी टाकून देते, वजनच कमी करून टाकते. आवडली म्हणून का आपण जास्त खाऊ शकत नाही, त्यात फॅट्स आहे, कोलेस्ट्रॉल वाढतं. आता आपण ना हिरवं वाटण टाकून घेऊया. हिरवं वाटण जे आपण अर्ध ठेवलेलं होतं ते टाकून घेतलं. आता छान आपण हे बघा मस्त परतून घेतो. हे भाजलं गेलेलं आहे सगळं आणि चरबी पण वितळली गेले. तर आता आपण ह्याच्यात मसाले टाकूया. 1 2 3 4 5 6 चमचे आपण लाल काश्मीरी मिरची पावडर टाकले आणि 4 चमचे आपण आगरी मसाला, घरचा मसाला तुमचा जो असेल तो टाका. आमचा आगरी मसाला आहे तो मी टाकलाय. 2 टीस्पून हळद, सगळं टीस्पूनच माप आहे. दोन टेबलस्पून आपण प्युअर घी यूज केलेलं आहे ते. आता आपलं मस्त परतून झालंय बघा, छान लाल कलर सुटतो. आता आपण ना ह्याच्यात मटण टाकून घेणार आहे. हा, आता आपण छान परतून घेतलंय मटण. आता आपण थोडा वेळ झाकण देऊन ठेवूया. आता ताटावर जे आपण पाणी ठेवलेलं ना ते गरम झालेलं आहे, हे बघा गरम आहे. तर आता हेच पाणी आपण टाकून घेऊया. मगाशी आपण जे पाणी टोपामध्ये आपण ज्या मॅरिनेट केलेलं मटण ते पाणी पण टाकून घेऊया. आता आपण कुकर लावूया. मीठ टाकूया पहिले आणि मग कुकर लावूया. 1.5 टेबलस्पून आपण मीठ टाकलंय. कुकरचं झाकण लावून शिट्टी घेऊया. बटाट आपल्याला टाकायचे, वाटण पण टाकायचे, तर आपण ते नंतर टाकणार आहे. पहिले आपण झाकण लावून 5 शिट्ट्या घेतल्यात आता मटणाला. आता उघडून बघूया आपण. मस्त झालेलं आहे, शिजलेलं आहे बघा मटण. इझिली तुटतंय, इझिली तुटतंय. हे बघा इझिली तुटतंय. हे बघा सॉफ्ट एकदम. तुम्हाला हवं ते टाका, सर्वच लोक नाही टाकत, मला आवडतात म्हणून मी टाकते. बटाटे टाकून 2 शिट्ट्या फक्त घ्यायच्या आपल्याला. झालं.
तर इथे आपली तयार आहे मटण थाळी, भात, मटणाचा रस्सा, थिक ग्रेव्ही, सुका कलेजी. तुम्ही पण ही डिश नक्की बनवा आणि मला कळवा तुमची कशी झालेली ते. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.